तपास सध्या केला जातोय आणि तपास यंत्रणांना या संदर्भातला संशय सुद्धा आलाय। एका इंग्रजी दैनिकानं या संदर्भात प्राथमिक तपासाची माहिती दिली आहे। आदिल हुसेन ठोकर, हासिम मुसा, अली भाई उर्फ तल्ला या तिघांचा आधीच्या कारवायांमध्ये सुद्धा सहभाग होता अशी बातमी समोर येते आहे। दहशतवाद्यांना पाकिस्तानामधून सूचना दिल्या जात असल्याचंही समोर आलंय। ऑक्टोबर 2024च्या गंदरबल हल्ल्यामध्ये सुद्धा हेच दहशतवादी होते असाही संशय आहे। गंदरबलच्या हल्ल्यामध्ये 6 बिगर काश्मीरी कामगारांचा मृत्यू झाला होता। बारामुल्लामधल्या बूटा पाथरी हल्ल्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता। बिगर काश्मीरींना मारणं हाच या तिन्ही हल्ल्यांमागचा हेतू असल्याचं सुद्धा आता समोर येत आहे। आदिल हुसेन ठोकर हा स्थानिक काश्मीरी आहे आणि त्यानंच या हल्ल्याप्रकरणी मदत केल्याचंही कळतंय। हासिम मुसा, अली भाई उर्फ तल्ला हे दोन्ही पाकिस्तानामधले दहशतवादी आहेत। तिन्ही हल्ल्यामध्ये हासिम मुसाचा सहभाग असल्याचं कळतंय आणि पाकिस्तानमधून सूचना दिल्या जात होत्या हे सुद्धा उघड झालेलं आहे। तिन्ही दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला आता 20 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा।